नमस्कार मंडळी. तर मी केलेले आहेत आषाढी एकादशी निमित्त ह्या सुरळीच्या वड्या. तर ह्या ज्या वड्या आहेत तर साबुदाणा आणि भगरीपासून मी बनवलेल्या आहेत आणि ह्याच्यासोबत मी नारळाची चटणी पण बनवलेली आहे. तर व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका. आणि व्हिडिओ जर आवडला तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा. तर आता चला रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं मी आता भगर घेतलेली आहे 2 वाट्या. आता ही जी भगर आहे तर छान असं आपल्याला पाण्याने धुवून घ्यायची आहे, 2-3 पाण्याने. आणि ही भगर चोळून चोळून अशी छान असं धुवून घेणार आहे मी. तर आपली ही भगर धुवून झालेली आहे मस्त अशी. तर आता इथं मी पाऊण वाटी दही घेतलेला आहे. 2 वाट्या भगरीसाठी मी पाऊण वाटी दही घेतलेला आहे इथं. आणि हे दही पण ह्याच्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं, एकदम एकजीव होईल असं. तर आता हे दही आणि भगर छान अशी मिक्स झालेली आहे. ह्याला 15-20 मिनटं मी बाजूला ठेवून देते. आता इकडे मी साबुदाणा घेतलेला आहे भिजवलेला. हा साबुदाणा मी 1 वाटी घेतलेला आहे आणि रात्री भिजवलेला आहे हा साबुदाणा. आता ही भगर पण आपली 20 मिनटं झालेली आहेत. आता ही भगर जी आहे आणि हे आपण मिक्सरला काढून घेऊया. बारीक अशी पेस्ट करायची आहे ह्याची आपल्याला. तर ह्याच्यामध्ये अगोदर मी भगर टाकून घेते मिक्सरमध्ये आणि त्याच्यासोबतच आपल्याला साबुदाणा पण टाकून घ्यायचा आहे. थोडा थोडा करून मी साबुदाणा ह्याच्यासोबत फिरवून घेणार आहे भगरीसोबत. आणि 2-3 मिरच्या मी ह्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत. आणि आता हे मिक्सरला बारीक अशी ह्याची पेस्ट करून घेतलेली आहे. जेवढं बारीक होईल तेवढं बारीक करून घ्यायची आहे ही पेस्ट आपल्याला एकदम. आता एका बाउलमध्ये ही पेस्ट काढून घेणार आहे मी. आता उरलेली जी भगर होती आपली ती पण अशीच बारीक अशी मिक्सरला बारीक फिरवून घेणार आहे मी. तर तुम्ही बघू शकता भगरीमध्ये आता मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. आणि हे सगळं असं छान असं मिक्स करून घेते. तर तुम्ही बघू शकता जास्त घट्ट पण केलेलं नाही आहे मी हे बॅटर आणि जास्त पातळ पण नाही आहे. तर आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे आता. तर आता इकडं मी शेंगदाण्याची चटणीसाठी शेंगदाणे घेतलेले आहेत मिक्सरमध्ये. 2-3 मिरच्या घेतलेल्या आहेत, हिरव्या मिरच्या. आणि चवीपुरतं थोडं मीठ टाकलेलं आहे. आणि हे मिक्सरला बारीक असं फिरवून घेते हे पण. तर हे बारीक अशी ह्याची पेस्ट तयार झालेली आहे. हे पण एका बाउलमध्ये काढून घेते मी आता. आता इकडं मी गॅसवरती तडका पॅन ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं तेल टाकून घेते. आता ह्याच्यामध्ये मी जिरे टाकलेले आहेत थोडे आणि आल्याचे तुकडे पण टाकून घेणार आहे. आणि सोबत हिरवी मिरची पण टाकणार आहे चिरलेली. तुमच्याकडे उपासाला जर जिरे आणि आलं खाता असताल तर तुम्ही टाकू शकता, नाहीतर तुम्हाला टाकायची काही गरज नाही. फक्त तुम्ही हिरव्या मिरचीची पण फोडणी देऊ शकता शेंगदाण्याच्या चटणीला. तर आता ही शेंगदाण्याच्या चटणीमध्ये टाकून घेते मी. आता टाकल्या लगेचच आपल्याला ह्याच्यावर ताट झाकून ठेवायचं आहे. कारण असं झाकून ठेवल्याच्या नंतर फोडणीची जी वाफ आहे तर ह्या चटणीला लागते आणि चटणी जी आहे तर छान अशी चविष्ट लागते. तर आपली चटणी करून झालेली आहे. तर आता इथं मी एक ताट घेतलेलं आहे. ताटाला छान असं तेल लावून घ्यायचं आणि हे भगरीचं आणि साबुदाण्याचं जे बॅटर केलेलं होतं ना आपण, ते ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. साधारण मी 2 पळ्या टाकून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये. आणि हे छान असं पसरून घ्यायचं ताटात. पूर्ण ताटामध्ये हे पसरून घेतलं आहे मी. तुम्ही बघू शकता आपलं बॅटर जे आहे तर छान असं परफेक्ट झालेलं आहे.
आता इकडं मी गॅसवरती आधीच पाणी तापवायला ठेवलेलं होतं, तर पाण्याला उकळी आलेली आहे. त्याच्यावर तवा झाकून ठेवलेला होता, तुम्ही बघू शकता पाण्याला उकळी आलेली आहे. आता हे ताट मी ह्याच्यावर ठेवून घेणार आहे आणि हे वाफवून घेणार आहे आणि ह्याच्यावर तवा झाकून ठेवणार आहे. तुमच्याकडे स्टीमर असलं तर स्टीमरमध्ये पण तुम्ही वाफवून घेऊ शकता. तर आता ह्याला 7 ते 8 मिनटं मी वाफवून घेतलेलं आहे. तर छान असं हे वाफवून झालेलं आहे आपलं बॅटर जे होतं. तर आता हे ताट मी खाली उतरून घेतलेलं आहे. आता हे थोडंसं थंड होऊन द्यायचं आणि चौकोन असं ताटाच्या पाणी सोडून घ्यायचं. म्हणजे आपल्याला वड्या काढायला सोपं जाईल. तर आता चाकूच्या साह्याने हे कट करून घेणार आहे मी. तर आपल्याला अशा वड्या पाडून घ्यायच्या आहेत ह्याच्या. तर आता पूर्ण कट करून घेतलेला आहे मी. आता तुम्ही बघू शकता अज्यात अशी ही आपली वडी निघते. जर निघली नाही तर असं पाणी सोडून घ्यायचं त्याच्या खाली आणि ह्याचा आता गोल असा रोल करून घ्यायचा आहे आपल्याला. अलगद असं निघत्यात ह्या वड्या. तर मी आता हे रोल करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता किती छान असे हे रोल झालेला आहे तयार मस्त. तर आपली ही वडी तयार झालेली आहे. आता दुसऱ्या साईडने आपण जिथून वडी काढलेली जी आहे ना तिथं थोडं पाणी सोडून घ्यायचं, म्हणजे हे जी वडी आहे तर अलगद अशी निघणार आपली. आता हे पण रोल करून घेते मी गोल असं. खायला तर खूप भारी टेस्टी लागतात ह्या वड्या. तुम्ही एकदा ह्या एकादशीला नक्की करून पहा. तर आपल्या ह्या वड्या करून झाल्या की ह्याला आपल्याला परत फोडणी द्यायची आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. तर सगळ्या वड्या काढून घेतलेल्या आहेत मी, तुम्ही बघू शकता मस्त अशा दिसतात ह्या वड्या. मला तर करतानाच खूप आवडल्या ह्या वड्या. तर आता इकडं मी गॅसवरती तडका पॅन ठेवून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं तेल टाकलेलं आहे थोडंसं. आता त्याच्यामध्ये जिरे, थोडेसे आल्याचे तुकडे आणि उभी चिरलेली मिरची पण टाकून घेतली आहे मी ह्याच्यामध्ये. तर आता ही फोडणी आपण वड्यांवरती देऊन घेऊया. तुम्हाला जर फोडणी द्यायची असली तर तुम्ही देऊ शकता, नसली द्यायची तर द्यायची काही गरज नाही. तुम्हाला देऊ वाटली तर द्या तुम्ही ही फोडणी. तर आपल्या वड्या ह्या तयार झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. चटणी पण तयार आहे. तर आता इथं मी वड्या घेतलेल्या आहेत, साईडला दही पण घेतलेली आहे आणि ककडी पण घेतलेली आहे. आता ही चटणी घेणार आहे. तर तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा. तर बघा तुम्ही किती छान अशा ह्या वड्या दिसतात आपल्या. खायला तर खूप टेस्टी लागतात ह्या वड्या. तर ह्या एकादशीला नक्की करून पहा या वड्या. तर आपल्या ह्या साबुदाणा भगरीच्या सुरळी वड्या तयार झालेल्या आहेत. माझी रेसिपी बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.